जरांगेंची सुपारी दिल्याच्या आरोपानंतर सोलापुरातील काँग्रेसचा एससी सेल आक्रमक. धनंजय मुंडे यांनी नार्को टेस्ट करावी नाहीतर राजीनामा द्यावा, काँग्रेसचे अमोल बंगाळे यांची टीका. इचलकरंजी शहरामध्ये महावितरणच्या निष्काळजीपणामुळे 5 वर्ष चिमुकलीला विजेचा धक्का. घटनेमध्ये चिमुकली गंभीर जखमी. महावितरणच्या हलगर्जीपणाच्या कारभारावर नागरिकांकडून संताप व्यक्त. माळशेज घाटामध्ये दुचाकीस्वारांची धोकादायक स्टंटबाजी. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास दुचाकीस्वारांचा घाटामध्ये धुमाकूळ. नंबर प्लेट नसलेल्या दुचाकींवरून जीवघेणी स्टंटबाजी. पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी. गडचिरोलीच्या अहेरीमध्ये नागरिकांना सुसज्ज हॉस्पिटल मिळालं. गर्भवती महिला आणि बालरोग मातांना मोठा दिलासा. तालुक्यामधील 500 गावांना रुग्णालयाचा फायदा होणार. पंढरपुरात लाडक्या विठुरायाची प्रक्षाळ पूजा संपन्न. कार्तिक एकादशी यात्रेमध्ये देवाचा शिनवटा काढण्याची प्रथा कायम. नागपुरात वारकरी साहित्य परिषदेचा 14वा वर्धापन दिन संपन्न. सामाजिक न्याय विभागाच्या संयुक्त विद्यमानं कार्यक्रमाचं आयोजन. अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी प्रचार आणि प्रसार करण्यासाठी साहित्य परिषदेकडून अभियान. नांदेडमध्ये बुद्ध धर्म ग्रंथाचा समारोप सोहळा. भीमगीताच्या कार्यक्रमानं अनुयायी मंत्रमुग्ध. रत्नागिरीच्या मिऱ्या गावामध्ये गळाच्या माध्यमातून मासे पकडण्याची स्पर्धा रंगली. मिऱ्या सिरॉक्स फिशिंग टुर्नामेंटच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन. जवळपास 150 स्पर्धक स्पर्धेमध्ये सहभागी. पारंपरिक पद्धतीनं मासेमारी कशी करावी यासाठी ही स्पर्धा भरवली जाते. महत्वाची बातमी. पुण्याच्या शिरूरमधील नागरिकांना बिबट्याची धास्ती आहे. संरक्षणासाठी महिलांनी गळ्याभोवती टोकदार खिळे असलेला पट्टा लावलेला आहे. महिलांनीच आता ही अनोखी शक्कल जी आहे ती लढवलेली आहे. बिबट्याची भीती आहे, मात्र शेतीचं काम आपण थांबवू शकत नाही. हेच उपजीविकेचं साधन आहे. त्याच्यामुळे महिला ज्यावेळेला ऊसतोडीसाठी उतरल्या त्यावेळेला त्यांनी गळ्यामध्ये अक्षरशः टोकदार खिळे असलेला पट्टाच घालून त्या कामासाठी उतरलेल्या आहेत. यामध्ये 2 फार महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात घ्या की बिबट प्रवण क्षेत्रामध्ये ज्या अनेक उपाययोजना आहेत या अनेक उपाययोजना होणं गरजेचं आहे आणि आपण वारंवार तुम्हाला सांगतोय राज्य आपत्ती घोषित होणं गरजेचं आहे. तेवढ्या बिबट्यांसाठी बिबट्यांचे अनायडर असतील, AI कॅमेरा असतील, थर्मल ड्रोन्स असतील, या माध्यमातून जास्तीत जास्त तातडीनं राज्य आपत्ती घोषित करून वन विभागाला पुरेसं मनुष्यबळ साधन सामग्री देणं हे गरजेचं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये वैजापुरातील डोंगरथडी भागामध्ये मादी बिबट्यासह 3 बछडे आढळले. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी. साताऱ्यामधल्या राधा म्हशीचा जगामध्ये डंका. सर्वात बुटकी म्हैस म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद. राधा म्हशीला पाहण्याची नागरिकांची गर्दी. सांगलीमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार. थार आणि स्कॉर्पिओ कारसह आकर्षक बक्षिसं. जवळपास 2,500 बैलगाड्या स्पर्धेमध्ये सहभागी. पुण्याच्या मावळ तालुक्यामध्ये पक्षप्रवेशांना वेग. भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये चढाओढ. स्थानिक निवडणुकांचा बिगुल वाजताच इतर पक्षातील नेते कार्यकर्त्यांना आपल्या पक्षामध्ये घेण्यासाठी वरिष्ठांची चढाओढ. शिरूर नगर परिषद निवडणुकीमधून उद्योजक आणि माजी नगराध्यक्ष प्रकाश धारीवाल यांची माघार. धारीवालांच्या शिरूर शहर विकास आघाडीचा निवडणूक न लढवण्याचा निर्णय. आमदार नरेंद्र मेहतांना एवढा मराठी भाषेचा द्वेष का? मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या नोकर भरतीवरून काँग्रेसचा सवाल. पालिकेमधील 358 रिक्त पदांची भरती भाजप आमदारांनी थांबवल्याचा आरोप. रत्नागिरीमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून लांजा नगरपंचायत निवडणुकीमध्ये सोवळा नारा. युती केल्यास सामूहिक राजीनाम्याचा इशारा. लांजा शहर कमिटीच्या बैठकीमध्ये निर्णय. नवी मुंबई पालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं गणेश नाईकांच्या मॅरेथॉन बैठका. भाजपचे माजी नगरसेवक आणि नवी मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांमध्ये संयुक्त बैठक संपन्न. भिवंडीमधील विद्यार्थिनीला नीट परीक्षेमधील गोंधळाचा फटका. 2 निकालपत्रामुळे विद्यार्थिनीसह पालक चिंताग्रस्त. ताडकळस ते निळा महागावच्या रस्त्यासाठी गावकऱ्यांचं 10 दिवस आमरण उपोषण. आंदोलनाची त्वरित दखल घेत अनेक वर्षांची मागणी असलेल्या रस्ता दुरुस्तीला सुरुवात. जळगावच्या तांबापुरा परिसरामध्ये 2 गटामध्ये तुफान दगडफेक. 7 ते 8 जण जखमी. क्रिकेट आणि जुगार खेळण्याच्या वादातून दगडफेक झाल्याची माहिती. महत्वाची बातमी. नाशिक पोलिसांची एमडी ड्रग्ज विरोधात धडक कारवाई पाहायला मिळालेली आहे. एमडी ड्रग्ज विकणाऱ्या टोळीसह हॉटेल मालकाला अटक करण्यात आलेली आहे. 3 आरोपींकडून 2,23,380 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सांगलीमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळतोय आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची या ठिकाणी उपस्थिती आहे. थार आणि स्कॉर्पिओ कारसह आकर्षक बक्षिसं यावेळेला ठेवण्यात आली आहेत.
आणि जवळपास 2,500 बैलगाडा स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. देशामधलं पहिलं बैलगाडा परिषद जे आहे ते सांगलीमध्ये भरवण्यात आलेलं आहे. चंद्रहार पाटील यांच्याकडून याचं आयोजन करण्यात आलं आहे.